हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला टिफिनसाठी झटपट होणाऱ्या गवारीची भाजी दाखवणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. इथे बघा गवार घेतली आहे. छान अशी कवळी गवार घ्यायची आपल्याला, खूप निबार गवार घ्यायची नाही आहे. आणि ही गवार मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आधी आपल्याला गवार निवडण्याआधीच धुवून घ्यायची आहे. एकदा आपण गवार खुडली की त्यानंतरनं धुवायची नाही. तर बघा इथे मी आधीच गवार धुवून घेतली. आता ही भाजी मी संध्याकाळी निवडते आहे, कारण आपल्याला सकाळच्या टिफिनसाठी करायची आहे. गवार निवडायला तसा थोडा वेळ लागतो आणि सकाळच्या घाईमध्ये गवार निवडण्यापासून भाजीपर्यंतची तयारी शक्यतो उरकत नाही. त्यामुळे कधीही गवार करताना आदल्या रात्रीच ती साफ करून ठेवायची. आणि बघा अशा पद्धतीने प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी ही गवार ठेवणार आहे, म्हणजे मग ती अगदी टवटवीत आहे तशीच राहणार, सुकणार नाही जराही. अशा पद्धतीने मी आधी गवार निवडून घेते. तर बघा मी सगळी गवार निवडून घेतली. अर्थात सगळी नाही, जितकी मला टिफिनसाठी हवी होती तितकी गवार मी निवडून घेतली. आता दुसऱ्या दिवशी बघा सकाळी फोडणी करतानाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलं गरजेनुसार. त्यानंतरनं मोहरी आणि जिरं घालायचं. जिरं मोहरी छान तडतडून द्यायचं. त्यानंतरनं आपल्याला यामध्ये हिंग घालायचे. हिंग आवर्जून घाला. हिंगामुळे गवारच्या भाजीला खूप जास्त छान चव येते. त्यानंतरनं बघा इथे मी कढीपत्ता घातला आहे. त्याचबरोबर ठेचलेला लसूणसुद्धा घालून घेतलेला आहे. कढीपत्ता आणि लसूण तेलावरती छान परतून घेऊया. बघा अशा पद्धतीने. इथे मी तेल खूप जास्त घातलं नाही आहे, फक्त एक पळी तेलाचा वापर केला आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता. आपला लसूण तेलावरती थोडा परतून झाला की यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतला होता, तो घातला. आता बघा टोमॅटोसुद्धा तेलावरती परतून घ्यायचा, थोडा मऊ होऊन द्यायचा. त्यानंतरच यामध्ये पुढचे जिन्नस आपल्याला ॲड करायचे आहेत. पाहू शकता तुम्ही टोमॅटोसुद्धा मी तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे, अगदी या पद्धतीने. आता चला आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया. हळद घातली की लगेचच आपल्याला यात लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली मी, म्हणजे रंग छान येईल आपल्या भाजीला. आणि सोबतच थोडीशी धना पावडरसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर बघा अगदी थोडासा गरम मसाला घालायचा. आपल्याला गवार सुक्की करायची आहे, टिफिनसाठी करायची आहे आणि त्यात आता उन्हाळासुद्धा आहे. त्यामुळे मसाले थोडे बेतानी घालायचे. खूप जास्तीचे मसाले घातले तर मग गवार खूप मसालेदार होईल आणि मग खायलासुद्धा चांगली लागणार नाही. त्यामुळे मसाले थोडे बेतातच घाला. तर बघा त्यानंतरनं मसाले मी परतून घेतले आणि जी निवडून ठेवलेली गवार होती ना ती घालून घेतली. आता ही गवार संपूर्ण अशा पद्धतीने मिक्स करून घेते. बघा आपल्याला मीठ लगेचच नाही घालायचे. मीठ कधी घालायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते. आधी बघा ही गवार मी छान अशी मिक्स करून घेतली. खूप सोप्या पद्धतीची फोडणी आहे. फोडणी द्यायला 2-3 मिनटं खूप झाले, अगदी झटपट होणार. बरं गवार कवळी असल्यामुळे शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. आता यावरती मी झाकण ठेवलं आहे. 1-2 मिनटासाठी फक्त बघा वाफ काढून घेतली. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया आपली गवार झाली आहे का. लगेच तर होणार नाही, कितीही कवळी असली तरी तिला कमीत कमी 4-5 मिनटं तरी लागणार आहेत शिजण्यासाठी. बघा झाकणावरती पाणी ठेवल्यामुळे काय होतं, खाली गवार लागत नाही. आणि शक्यतो गवारीमध्ये मी पाणी घालत नाही. जर आपण पाणी घातलं ना त्याची चव बदलते. तेलावरती आणि वाफेवरतीच ती छान शिजून द्यायची, म्हणजे मग खायलासुद्धा रुचकर लागते. मध्ये मध्ये झाकण काढून अशा पद्धतीने हलवून घेतलं की मग गवार खाली लागणार नाही आणि अशी सुकल्यासारखीसुद्धा होणार नाही. तर बघा पुन्हा मी 2 मिनटांनी आता झाकण काढलं. बरोबर 4 मिनटं झालेली आहेत आपली गवार शिजती आहे, पाहू शकता तुम्ही. आता बघा यावरती मी मीठ घालून घेतलं. मीठ थोडं उशिरा घातलं आहे. मिठालासुद्धा बघा आता थोडंसं पाणी सुटेल आणि त्यामध्ये मग पुन्हा जी गवार थोडी राहिली आहे कच्ची ती शिजून होईल. आता गवार जवळपास 80% शिजलेली आहे. बघा मीठ घातल्यानंतरनं छान अशी ही मी मिक्स करून घेतली आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे 1 ते 1.5 मिनिटांसाठी फक्त.
बघा टोटल गवार शिजायला आपल्याला 5-5.5 मिनटं लागलेली आहेत. तर आता झाकण काढून पाहूया. परफेक्ट अशी आपली गवार शिजलेली आहे. तुम्ही हाताने दाबूनसुद्धा पाहू शकता, लगेचच लक्षात येते. आणि गवार शिजलेलीसुद्धा न दाबतासुद्धा समजते तिच्या रंगावरनं. तर बघा मस्त अशी ही गवार झालेली आहे आपली. तुम्हाला माझी आजची ही अगदी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वरतून भरपूर कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. टिफिनसाठी झटपट अगदी सोप्या पद्धतीची गवारीची ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. फक्त गवारीच्या या भाजीला आपल्याला लसूण थोडा जास्तीचा घालायचा आहे आणि मसाले बेतात घालायचे आहेत. आवडत असल्यास शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही या भाजीसाठी वापरू शकता. तर चला, तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल एक लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर